उत्तर प्रदेशातल्या अयोध्येमध्ये असलेल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील निधीच्या अपहाराचं प्रकरण सध्या देशभरात गाजतंय। याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी काल मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि अप्रत्यक्षपणे भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय जाहीर केला। ठाकरेंची शिवसेना उद्या मुंबईतल्या दादरच्या मारुती मंदिर परिसरात रामरक्षा आणि महाआरती आंदोलन करणार आहे। या आंदोलनाचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीझर जारी करण्यात आलाय। या आंदोलनासाठी स्वतः तिकडे जाणार असून ज्यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत ते देखील या आंदोलनात येऊ शकतात असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे कोण्या ठिकाणी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन करतो। त्याच्यात साहजिकच आहे की रामरक्षा एक जसं पूर्वी आम्ही महाआरती करत होतो हिंदूंना जाग करण्यासाठी, आता हिंदू जागे झाले, आता हिंदू त्यांना जाब विचारतील, तो जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणू येत्या रविवारी 5 तारखेला। तर एका गुन्ह्यात 5 पेक्षा अधिक लोक असतात तेव्हा ती चोरी नव्हे दरोडा असतो अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। तर काँग्रेसच्या सांगण्यावरून प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तुम्ही गेला नाहीत त्यामुळे तुम्हाला प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर बोलण्याचा अधिकार नाही असं म्हणत भाजपचे नवनाथ बन यांनी त्यांच्यावर पलटवार केला। एखाद्या गुन्ह्यात जेव्हा 5 पेक्षा किंवा 5 लोक सहभागी असतात तेव्हा तो चोरी नसते, तो दरोडा असतो। इथे 5 पेक्षा जास्त लोक आहेत त्याच्यामुळे राम मंदिरावर दरोडा पडला आणि हे एखाद दुसऱ्या माणसाचं काम नाही। कारवाई संपूर्ण जो राम मंदिरचा ट्रस्ट आहे त्यांच्यावर व्हायला पाहिजे। ते कर्तव्यात चुकलेले आहेत, ते कर्तव्यात चुकलेले आहेत। देशभरातील साधू संत अनेक दिग्गज लोक अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित होते। त्यावेळेला उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून होते। त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांना वाटलं नाही की आपण प्रभू रामलल्लाच्या दर्शनाला जावं, त्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित राहावं असं उद्धवजी ठाकरे यांना वाटलं नाही, कारण त्यांना काँग्रेसची भीती होती। प्रभू रामचंद्रांच्या मंदिराबद्दल तुम्हाला बोलण्याचा कवडीचाही अधिकार नाही, कारण तुम्ही काँग्रेसच्या सांगण्यावरून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गेला नव्हतात।